शिक्षक भरतीमध्ये SCBC आरक्षण लागू झालेलं आहे 27 फेब्रुवारी 2024च्या GR नुसार. आणि त्या GR नंतर जे राज्यातील जवळपास 8 जिल्हे आहेत त्यांना मार्गदर्शनच मिळालेलं नाहीये हाऊ टू इम्प्लिमेंट दॅट SCBC आरक्षण इनटू देअर रोस्टर. बिंदू नामावलीमध्ये किंवा ते विद्यार्थ्यांच्या प्रपोर्शननुसार जे शिक्षकांची संख्या असते त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट करायचं आहे या संदर्भात त्यांना मार्गदर्शन हवं आहे. कारण हे जे पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे जे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं जे लेटर आहे ते सर्वांना एलिजिबल असतं, परंतु त्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील भरतीसाठी वेगळं मार्गदर्शन मंत्रालयातून मावककडे जावं लागतं आणि तेव्हाच मावक हे रोस्टर आहे ते चेक करत असतात. आणि मित्रांनो, आज अशी अवस्था आहे की पोर्टलला जागा देत आहेत आणि याचा जो परिणाम आहे तो केवळ सेकंड फेजसाठी नाहीये तर थर्ड फेजसाठी सुद्धा होतोय. आणि याच धर्तीवरती हे जे 8 जिल्हे आहेत त्यांनी लवकरात लवकर मार्गदर्शन मिळायला हवं. यासाठी GR आहे तो मंत्रालयातून निघणार आहे. त्याच्यावरती जेव्हा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेव्हा सही करतील आणि त्याच्यानंतरच त्या GRचं इम्प्लिमेंटेशन आहे ते मावक करणार आहे. आजवर हे जे 8 जिल्हे आहेत ते कोणते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या 8 जिल्ह्यातील कोणकोणत्या व्यवस्थापना आहेत त्या जागा देऊ शकत नाहीयेत, त्या अगदी त्यांचे हात बांधलेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब, स्टे कनेक्टेड, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा देत आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, नक्की जॉईन करा. मित्रांनो, जे हे 8 जिल्हे आहेत त्यामधली जे ZPs आहेत, नफा आहेत, मनपा आहेत, त्याचबरोबर ज्या खाजगी अनुदानित तसेच विना अनुदानित, अंशतः अनुदानित जे टप्प्यावर अनुदान आहे त्या शाळा आहेत त्यांचं कोणाचंच मार्गदर्शन आहे याची वाट पाहत आहेत की पवित्र पोर्टल थ्रू आम्हाला मार्गदर्शन कधी मिळेल. आणि अर्थातच त्याशिवाय मावक हे रोस्टर चेक करत नाहीत. म्हणजे अर्थातच 1ली ते 12वी पर्यंतची जी पदभरती आहे ही सर्वच इथं रोखून ठेवलेली आहे. अगदी तुटपुंजी पदं आहेत त्याला मान्यता मिळत आहे. कारण SCBC आरक्षण नक्की कसं इम्प्लिमेंट करायचं त्या संदर्भात मार्गदर्शन हे मंत्रालयाकडून येणं गरजेचं आहे, जो सामान्य प्रशासन विभागाचा GR मगाशीच मी तुम्हाला सांगितलेला आहे. बरं, हे जिल्हे कोणते आहेत? 8 जिल्हे. तर ते आहेत पालघर, नाशिक, ठाणे, त्याचबरोबर चंद्रपूर, यवतमाळ, अहमदनगर, नंदुरबार आणि गडचिरोली अशा 8 जिल्ह्यांमध्ये सध्या ही अवस्था आहे की हे पोर्टलला जागा इच्छा असूनही देऊ शकत नाहीत. इथले EI आहेत, EO आहेत, ते वाट पाहत आहेत की मंत्रालयातून कधी मावककडे त्यांच्यासाठी स्पेशल GR निघेल आणि आम्हाला पोर्टलला जागा देण्यात येतील. कारण जागा मित्रांनो रिक्त आहेत आणि जागा सुद्धा आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये जी भरती आहे ती रोखलेली आहे. इथं जेव्हा अभियोग्यताधारक आहे ते पाठपुरावा करत आहेत तेव्हा मात्र त्यांना सांगितलं जातंय की आम्हाला वरतून आदेश दिले तर आम्ही पोर्टलला जागा देऊ, कारण आम्ही मावककडे जातोय. मावक सांगतंय की आमच्याकडे आजवर परमिशनच मिळालेली नाहीये. मित्रांनो, कदाचित तुम्हाला या सर्व जिल्ह्यांबद्दल किंवा हा इश्यू माहीत सुद्धा असेल जर तुम्ही त्या विभागातील असाल तर. त्याचबरोबर तुमचा नेक्स्ट प्रश्न असू शकतो की याच्यामध्ये किती जागा येऊ शकतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये जवळपास या जिल्ह्यांचा जर एक पत्रक निघालं, पेसा जे अंतर्गत एरिया येतोय त्याच्या संदर्भात जर एक पत्रक जर निघालं आणि जर मावकाला तसे गाईडलाईन्स दिले तर मात्र जवळपास 3 ते 3,500 जागा वाढणार आहेत. आणि हे वास्तव आहे, कारण इथले EO सुद्धा असे म्हणत आहेत.
या संदर्भात तुम्ही पाटील सरांशी सुद्धा बोलून घेऊ शकता. त्याचबरोबर कुरणकर सरांशी सुद्धा बोलून घेऊ शकता, कारण जवळपास हे असंच वास्तव आपल्या समोर दिसत आहे. आणि जे मुंबईच्या शेजारचे जे पेसांतर्गत जे जिल्हे येतात तिथं मी स्वतः पाठपुरावा करत आहे, तिथं सुद्धा हीच परिस्थिती आहे. मित्रांनो, आजवर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे मावक एससीबीसी आरक्षण ऍडिशन करत आहेत, तर ओपनच्या ज्या जागा आहेत त्याच्यातूनच एससीबीसी आरक्षण संदर्भात जागा ठेवण्यात येत आहेत. म्हणजे कोणत्याही कॅटेगरीच्या जागेवरती तिथं म्हणजे स्क्रॅप केल्या जात नाहीयेत. ओपन मधूनच ईडब्ल्यूएस आणि पहिल्यांदा होतच आणि आता एससीबीसी आरक्षण लावलं जात आहे. परंतु हे जे पेसांतर्गत भरती आहे त्याच्यामध्ये मात्र ऍक्च्युली त्यांना मार्गदर्शन देणं गरजेचं आहे. या संदर्भात मंत्रालयात पाठपुरावा तर चालू आहेच. या पाठपुराव्याला लवकरच यश मिळेल आणि आपल्याला हक्काच्या जागा पोर्टलवरती आलेल्या दिसतील. तोपर्यंत पोर्टलवरती टॅब हा उपलब्धच राहणार आहे. कितीही आपण म्हटलं की पोर्टल या दिवशी बंद होईल, टॅब बंद होईल, परंतु मित्रांनो जर जागाच नाही आल्या तर तो बंद होऊन काय फायदा. आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर जाण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. असंच सहकार्य राहू द्यात. हाक दिल्यानंतर मात्र नक्की उपस्थित राहा. याच अपेक्षेसह जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टे कनेक्टेड.